कधी माईकवर बोललं नाही, कधी काहीच नाही. आता आता बोला वाटत. आता मला वाटतं ना हा. पहिला पहिल्यांदा आम्हाला खूप घाबरल्यासारखं वाटलं होतं. पण म्हणजे माझी सून अमृता आली. ती म्हणे, "तुम्ही काकी काही घाबरू नका. आपलं जसं साधं सरळ आणि सोप्या भाषेत बोला. तुम्हाला येईन तसं बोला." मग मी इथून पुढे असं आवाहन करेन का माझ्या मित्रमंडळीला, पाहुण्याला, सगळ्या गावातले तरुणांना आमचे व्हिडिओ पाहत जा. असेच आमच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करीत जा. अशीच पुढे इथून पुढे प्रगती हो. आबा आणि वहिनी हे कधी येतात घरी, कधी रील्स बनवतो आम्ही आणि ह्याची वाटच बघत असते. तू काय काम करतो आमच्या व्हिडिओ मध्ये? ट्रायपॉड आणि ते आणायचं. अजून माईक. तुला तुला आवडतं हे काम करायला? हो. काकाले काम सांगते ना तुला. तर हॅलो गाईज, कसे आहात सर्व? होप सो सर्व ठीकच असाल. तर आज व्हिडिओ यासाठी बनवतोय. रिॲक्शन व्हिडिओ म्हणू शकतो आपण. तर आपला जो मॉनिटायझेशनचा जो क्रायटेरिया होता 1000 सबस्क्रायबर आणि 4000 हवर्स आपले Watch hours. वॉच अवर्स होते. तर ते आम्ही जवळजवळ एक क्रायटेरिया कंप्लीट केला आणि सेकंड क्रायटेरिया जो वॉच अवर्स ते पण कंप्लीट करत आलो. जवळजवळ 90% आम्ही तो Achieve केलंय. क्रायटेरिया अचीव्ह करत आलोय. तर त्यासाठी आम्ही आता आमच्या घरच्यांसोबत एक रिॲक्शन व्हिडिओ बनवत आहेत. हा जो चॅनल आहे तो आम्ही दोघांनी सुरू केला होता. त्याला आम्ही लाईफ विथ पशा आमू नाव दिलं होतं. तर याच्यामध्ये आमच्या दोघांचे नाही एफर्ट्स, त्याच्यामध्ये आमची पूर्ण फॅमिली इन्व्हॉल्व आहे. जेव्हा आम्ही शनिवार रविवार गावी येतो त्यावेळेस ते प्रत्येक आमच्या व्हिडिओमध्ये असतात. माझा ननंद असो, माझ्या सासू असो किंवा माझे सासरे असो किंवा जाऊबाई असो किंवा आमच्या घरातली सगळी छोटी मंडळी असो, ते सगळे आम्हाला खूप मदत करतात आमच्या व्हिडिओमध्ये येण्यासाठी आणि त्यांना पण आता खूप आवडायला लागलं आहे आमच्यासोबत व्हिडिओ बनवायला किंवा शेती रिलेटेड असो किंवा कॉमेडी व्हिडिओ असो. तर आज आम्ही ठरवलं की आमचा जो मॉनिटायझेशनचा जो क्रायटेरिया आहे तो ऑलमोस्ट कंप्लीट होत आलाय. तर म्हणलं एक छान रिॲक्शन व्हिडिओ बनवूया की त्यांना कसं वाटतं, काय वाटतं आणि सगळे रिॲक्शन नॅचरल आहेत. आम्ही काहीही सांगितलेलं नाही त्यांना. वन बाय वन आम्ही त्यांना बोलवणार आहोत आणि त्यांच्या रिॲक्शन विचारणार आहेत की त्यांना कसं वाटतंय आणि काय वाटतंय. तर वेळ न घालवता आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर गाईज तुम्ही बघू शकता बिहाइंड द सीन किंवा बिहाइंड द सीन नाही म्हणू शकत आपण, ऑन कॅमेरा पण ते असतात. तर हा आमचा आहे ग्रुप नंबर 1. तर तुम्ही बघू शकता ही माझी आई, तर त्यानंतर माझी लहान चुलती आणि तिकडून माझ्या लहान्या भावाची बायको वनिता. तर ह्या तिघी आहेत. तर तुम्ही याआधी या तिघींना बघितलंच असेल. आपला एक शेवंतीचा व्हिडिओ बनवला होता आपण आणि त्यांचा फर्स्ट व्हिडिओ होता तो. आता आमचा चॅनल मॉनिटाईज होत आला. मॉनिटाईज म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे थोडक्यात आपल्या चॅनलला थोड्याच दिवसात आता कमाई सुरू होणार आहे. गावरान भाषेत पैसे भेटणार आहे थोडक्यात. माझ्या आईपासून सुरुवात करतो का तिला कसं वाटतंय? आपल्या सबस्क्रायबर लोकांना सांग की तुला कसं वाटतंय? मी पहिला शेवंतीचा व्हिडिओ बनवला होता. सगळ्या पाहुण्यांनी सगळ्यांनी बघितला. लग्नाला गेलं का विचारित्या, कुठं दाव्याला गेलं का विचारित्या, तुम्ही लय छान व्हिडिओ बनवले. मग तुला कसं वाटतं जर त्यांनी असं विचारलं समजा मला की छान वाटतं. म्हणजे असं वाटतं का हा आता आपल्याला काहीतरी हा जमतंय बरं का, हा कधी आपण काहीतरी बोलायचं जमतंय. माईकवर कधी हा. बोललो नाही, चला कधी व्हिडिओ मध्ये माईकवर बोललं नाही, कधी काहीच नाही. आता आता बोला वाटत. आता बोला वाटतं ना, हा हा आता बोलायला आवडतं, पण आता बघायला आवडतं. नाही बघायला तर पण आवडतं. हा पहिलं नव्हतं काहीच वाटत. म्हणजे आता व्हिडिओ हा काय आहे, आता म्हणजे समजलं व्हिडिओ काय आहे चीज. हा. तर आता आपण जाऊ काकीकडे, म्हणजे माझ्या लहान चुलतीकडे. आपल्या चॅनल आम्हाला एकदम मॉनिटाईज छान वाटतंय आता आणि आम्ही आता इथून पुढे असेच व्हिडिओ काढत राहणार आहे. माझा मुलगा आणि सून हे उत्तम प्रकारे व्हिडिओ काढतात, जनतेला पोहोचवतात. पण आमच्या घरात आम्ही लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत त्यांना साथ दिली. आम्ही काही म्हणजे अनेक अनेक व्हिडिओ आंब्याचे काढलेत, परत टमाट्याचे काढले, कांद्याचे काढलेत. म्हणजे अनेक माणसांनी त्यांना प्रोत्साहन दिलं, प्रोत्साहन दिलं. पण असे बरेच हजारावरून अनेक अनेक लोकांनी त्यांना प्रोत्साहन दिले आहेत. ही माझी मुलांची आणखीन त्याला आशीर्वाद, त्याला आणखीन व्हिडिओ काढो, आणखीन मोठे हो, आणखीन सबस्क्राईब भेटो, अशीच माझी इच्छा. तर माझ्या चुलतीला टीव्ही मध्ये सिरियल बघायला खूप आवडतं, पण युट्यूब मध्ये युट्यूब मध्ये पण ती बघते. पण तुला याच्या आधी माहित होतं का असे व्हिडिओ पण युट्यूब मध्ये टाकले जातात किंवा युट्यूब मध्ये असे व्हिडिओ बनवले नाही, जातात? मला कमी कमी प्रमाणात माहिती होते, पण आता उत्तम प्रमाणे माहीत झाले. पण आम्ही म्हणजे मी सिरियल बघत होते, म्हणजे माझी लहानपणापासून इच्छा होती. मी लग्नाच्या आधी मी पासूनच सिरियल बघत होते, लग्न झाल्यावर बघत होते आणि इथून पुढे आता YouTube बघते, सिरियल बघते. जसा वेळ भेटला आम्ही दुपारी किंवा संध्याकाळी 8-9 वाजता असलं तर मग वेळ असला तर आम्ही बघतो. ते बघत राहतात घरी. आता आम्ही तिकडे पुण्याला असतो, तर मग ते गावाला असतात. मग मोबाईलमध्ये अधून-मधून चेक करत असतात, व्हिडिओ पडला का एखादा, कोणता व्हिडिओ टाकलाय, जे शूट करून गेलो. आता आम्ही तिकडे शूट करतो इकडं आणि मग तिकडे जातो पुण्याला. मग ते एडिट करून आम्ही टाकत असतो. मग त्याची एक ते वाट बघत असतात, प्रतीक्षा करत असतात, की कधी व्हिडिओ टाकणार आहे. त्यांना माहिती आहे आता YouTubeमधनं पैसे भेटतात किंवा कमाई करता येते. आधी माहीत नव्हतं त्यांना, की हे काय फक्त टाईमपास आहे. तर आता आपण जाऊया वनिताकडे. मला पण खूप छान आवडले YouTube चॅनलमधले सगळे पण व्हिडिओ पण आवडले. खूप प्रोत्साहन पण मिळाले त्यातले काही.
माझ्या बहिणींनी तिने सगळे पाहुणे रावळ्यांनी युट्यूबला चॅनल सबस्क्राईब द्यावा अशी माझी विनंती आहे सगळ्यांना पण. माझे भाई जाऊबाई यांना पण सगळ्यांची इच्छा आहे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावा. आमच्या चॅनलसाठी जे शब्द यांनी वापरले किंवा तळमळीतून जे बोलले, तर त्यांची इच्छा एवढीच आहे की आमचा चॅनल अजून ग्रो करावा. त्यामुळे यांचे आशीर्वाद तर आमच्यासोबत आहेच कायम. तर त्यांच्याकडून काही एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर सांभाळून घ्या आमच्या भाषेला. आमची भाषा जरा वेगळी आहे इकडची. नगरी भाषा आहे. अहिल्यानगरची आहे आम्ही. त्यामुळे आमची नगरी भाषा अशी पुढच्याला उद्धट वाटते. पण आम्ही उद्धट बोलत नाहीये. आम्ही एकदम आमच्याकडे एकदम मवाळकीचे लोक आहे. भाषा आमची जरी टफ वाटली असली पण आतून एकदम आम्ही सॉफ्ट आहे. असा होता आमचा पहिल्या ग्रुपचा अनुभव. तुम्हाला अजून काही बोलायचं आहे का? पहिल्यांदा आम्हाला खूप घाबरल्यासारखं वाटलं होतं. पण म्हणजे माझी सून अमृता आली. ती म्हणे, "तुम्ही काकी काही घाबरू नका. आपलं जसं साधं सरळ आणि सोप्या भाषेत बोला. तुम्हाला येईन तसं बोला." हां. मग आम्ही ट्राय चांगलं बोलला असं काही पाहिजे नाही, असं काही नाही. पण मग तुमच्या भाषेत जसं आपण आहे राहतो तसंच बोला, तसंच करा आणि तसंच म्हणजे आम्ही त्याच पद्धतीने केलं. पण खूप लोकांना आवडलं. खूप लोकांनी विचारलं. खूप लोकांनी आग्रह केला, की आम्हाला कधी शेवंती खाऊ घालत्यात, कधी असं हे पण विचारलं. पण आमची घरगुती शेवंती आम्ही कायम करत असतो बा असं. चुलीवरच करत असतो. हातावर वळीतो. तर ताई तुला काय वाटतंय त्या शेवंतीचा व्हिडिओ जो बनवलाय? माझा पहिला व्हिडिओ होता. मला बोलायचं माहित नव्हतं. लाजल्यासारखं वाटायचं. पण आता काहीच वाटत नाही. ते पुण्याला राहत्यात. त्यांनी व्हिडिओ टाकला का मी लगेच बघते. दररोज उचकून बघणार. आलाय का नाही आलाय, टाकलाय का नाही टाकलाय. मोबाईल दररोज बघणार. मग मला आवडतं त्याच्यामुळं मग मला आता बोलायला आवडतं. नाहीतर मला काहीच नव्हतं आवडत. बोलता पण येत नव्हतं. असं. तर गाईज असा होता अनुभव आमच्या ग्रुप नंबर 1 चा. आता तर हा दुसरा ग्रुप आहे म्हणजे आमचे दादा. तर आम्ही आमचं YouTube जर्नी जेव्हापासून सुरू केली तेव्हापासून 8-9 व्हिडिओ आधी टाकले असतील. नंतर मग आम्ही दादांना खूप रिक्वेस्ट केली, की आमच्या व्हिडिओमध्ये या. त्यांच्यासोबत आम्ही आमचा पहिला व्हिडिओ टाकला आणि खूप जास्त व्ह्यूज गेले. 2K, 3K समथिंग असे काहीतरी व्ह्यूज गेले. तर लोकांनी खूप छान रिस्पॉन्स दिला. तर तुमचा काय एक्सपिरियन्स आहे? लोक म्हणतात असे उत्तम व्हिडिओ बनवतात, चांगले बनवतात, हं, आम्हाला पटतात. हं. असेच व्हिडिओ काढायचा. तर तुम्हाला मी सांगितलं आता, की आपल्या चॅनलला इन्कम वगैरे पैसे वगैरे सुरू होणार. तर तुम्हाला काय वाटतं? म्हणजे कसं वाटतं तुम्हाला? नाही, चांगली गोष्ट आहे ना. आता जेवढे राहिले तेवढे लवकरच फ्री होतील. तुमचे काय राहिलेले ते आहेत ते. हां. आणि असेच पुढे चांगले चांगले व्हिडिओ बनवा. ते हं. पण थोड्या दिवसात पूर्ण होऊन जातील. हां ना. आम्ही खूप प्रयत्न करतो गावाला आल्यानंतर आमची घरची मंडळी असेल किंवा दादा असेल त्यांना खूप इन्क्लूड करतो आमच्या व्हिडिओमध्ये, की तुम्ही आमचे व्हिडिओ बघायला. मी इथून पुढे असंच आवाहन करेन का माझ्या मित्रमंडळीला, पाहुण्यांना, हं. सगळ्या गावातले तरुणांना आमचे व्हिडिओ पाहत जा. असेच आमच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करीत जा. अशीच पुढे इथून पुढे प्रगती हो, हीच सदिच्छा व्यक्त करतो. ठीक आहे, चला. हा तर होता आमचा सेकंड ग्रुप म्हणजे दादा. खूप खूप धन्यवाद. तर हा आमचा तिसरा ग्रुप आहे. ह्या दोन्ही पण माझ्या नणंद आहेत. कॉलेज करतात. तर तुम्हाला दोघींना कसं वाटतं? काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला तर माहिती मी यांच्यासोबत पुण्याला राहते. त्यांनी यूट्यूब चॅनल जेव्हापासून सुरू केला तेव्हापासून मी त्यांच्यासोबत आहे. यांची खूप कष्ट आहे. एडिटिंगचं आहे, परत ते कोणती रील बनवायची, कशी बनवायची ते करणे आणि त्यांचे रील काढणे, ते व्हिडिओ शूट करणे, फोटोशूट करणे ते मीच करते. पण ना दोघं पण जॉब करतात. त्यांच्यासोबत राघव ते जॉब करून व्हिडिओ बनवणे, त्यांचे ते एडिटिंग करणे, ते खूप मेहनत लागते. तुम्ही दोघे पण असे ग्रो करा, व्हिडिओ बनत राहा. मी तुम्हाला माझं लग्न होत नाही तोपर्यंत तुम्हाला मदत करीत जाईन व्हिडिओ शूट करायला, फोटो काढायला. मी तुम्हाला पूर्ण सपोर्ट करेन. तुम्हाला बेस्ट ऑफ लक. तर ह्या होत्या राणी. आमच्यासोबत असतात त्या पुण्याला आणि ह्या आहेत सोनाली. तर तुम्हाला कसं वाटतं सोनू? खूप मजा येते आणि खूप आवडतं रील्स बनवायला. आबा आणि वहिनी हे कधी येतात घरी, कधी रील्स बनवतो आम्ही. ही याची वाटच बघत असते. आम्ही आधी डिस्कशन करतो कोणती व्हिडिओ बनायची, काय डान्सचे व्हिडिओ बनायचे, कॉमेडी व्हिडिओ बनवायचे. कॉमेडी व्हिडिओ बनायचे आम्ही सगळे असं सगळे ग्रुपनी बनवतो आणि डान्सचे बनायचे आम्ही पोरं यांचेच व्हिडिओ बनवतो. आणि माझ्या मैत्रिणी पण खूप बघतात हे व्हिडिओ. खूप मला पण चिडवतात, म्हणतात, "तू खूप छान डान्स करते, तुम्ही खूप छान ॲक्टिंग करतात. आम्हाला आवडतात तुमचे व्हिडिओ. आमच्या व्हिडिओला असेच प्रोत्साहन द्या. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा." धन्यवाद नंदनताई. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तर हा आहे आमचा चौथा ग्रुप. माझ्या दीराचा मुलगा आहे यश आणि हे माझे दीर आहेत सार्थक. हे आता 10th ला आहेत आणि हा आहे 5th ला. हे दोघांचे खूप इफर्ट्स आहेत. हे बिहाइंड द कॅमेरा असतात. तर त्यांना आज विचारू, की त्यांना कसं वाटतंय. आपण आधी यशला विचारू. यश, तुला काय वाटतं? आपण काका-काकी व्हिडिओ बनवतात. तुला कसं वाटतं? मला खूप छान वाटतं व्हिडिओ बनवण्यात, रील्स बनवण्यात. मला आधी यूट्यूब वगैरे काहीच माहीत नव्हतं. आता रील्स बनवण्यापासून
तेव्हा माहीत झालं यूट्यूब कसे व्हिडिओ बनवतात ते. तू काय काम करतो आमच्या व्हिडिओमध्ये? ट्रायपॉड आणि ते आणायचं. अजून अजून माईक. तुला तुला आवडतं हे काम करायला? हो. काकाला काम सांगते ना तुला. ये फंस गया सीएम। आमच्या सगळ्यात सगळ्यात छोटं शेंडीफळ आहे. म्हणजे राघूपेक्षा आणि परीपेक्षा म्हणजे सगळे कामं हाच करतो. बिहाइंड द सीन काही पसारा असला घरामध्ये किंवा अंगणामध्ये आणि आम्हाला व्हिडिओ शूट करायचा आहे, तर पहिला हा माणूस असतो पसारा आवरण, दुसरा हा माणूस असतो. हे दोघांचे खूप इफर्ट्स असतात. तुझे मित्र, परिवार, शाळेतले, स्कूलमधले काय म्हणतात मित्र? त्यांनी आपले व्हिडिओ बघितले का? हो. काय म्हणतात तुला? चांगलं म्हणता का? कसं म्हणता का? नावं ठेवता? कधी म्हणतात चांगलं, कधी चिडवते बी. काय चिडलीस? मग तुला वाईट नाही वाटत चिडवल्यावर? राग येतो तुला? नाही. तुला चिडवल्या वाईट नाही वाटत का? आपल्या काका आणि काकी व्हिडिओ बनवतात आणि ते चिडवते, तुला वाईट नाही वाटत का? वाटत तू काय करतो? सोडून देतो. नाही. मग म्हणायचं पहा नाही तर नका पाहू, पण आम्ही बनवणार व्हिडिओ. काय म्हणशील? नाही तर नका पाहू, पण मी बनवणार. हा. तुला कसे व्हिडिओ बनवायला आवडतात? आपल्या चॅनलला कोणते कोणते व्हिडिओ टाकायचे? कॉमेडी, डान्सचे सांग. डान्स. मग तू तू ठरवून ठेव ना कोणते कोणते डान्स बनवायचे, आपण बनवू ना. ओके. हो. तर हा सेकंड टर्न आहे सार्थकचा. तुम्हाला कसं वाटतं? 8 मे पूर्वी तुमच्या चॅनलचे 1K सबस्क्रायबर झाले. येस, तो क्रायटेरिया आपण हिट केलाय. त्याच्यामागे तुमचे खूप स्ट्रगल आहेत. तसं बघायला गेलं तर माझं काम फक्त लाईट धरायचं पण तुम्ही आमच्या काही व्हिडिओ मध्ये आहे ना डान्सच्या. पण लाईट धरायचं. मी आज पहिल्यांदा असं बोलतोय सगळं म्हणजे कॅमेरा पुढे पहिल्यांदा बोलतोय. ते आज कळतंय की कॅमेरा पुढे बोलणं किती अवघड आहे ते मला आज कळतंय. जेव्हा माझे मित्र मला म्हणत होते व्हिडिओ बद्दल, त्यांना बोलायला काहीच वाटत नव्हतं. पण मला आज कळतंय की कॅमेरा पुढे बोलणं ही काही सोपी गोष्ट नाही. ती पण खूप अवघड आहे. त्यासाठी आपल्या याच्यात म्हणजे कॉन्फिडन्स पाहिजे. तो आज मला एक एक जाणवतो. जाणवत आहे की किती फाटते. मला ना. तो जाणवत आहे की आज किती फाटते अरे कहना क्या चाहते हो? कॅमेरा पुढे बोलायला. कळालं ना किती महत्व आहे. किती महत्व आहे की कॅमेरा पुढे बोलणं खूपच अवघड आहे. तुम्हाला एक आठवतं का आपण इथं अंगणामध्येच एक रील बनवली होती वहिनी आणि दीर यांची, अशी कन्सेप्ट होता. हो. ती रील मे बी 4-4.5 लाख गेली. हो. तर तुम्हाला मित्र स्कूल मधले कोणी काय म्हटलं का? कसा होता तुमचा एक्सपिरियन्स? ते मला बोलले की छान ऍक्टिंग केली तू. तुमचे मित्र काय म्हणतात? हसतात का? हसत दिसत काही नाही, चांगले चालू आहे. युट्यूबचे व्हिडिओ वगैरे बघतात हो. का आपले? बघतात ना. त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. सांगितलेलं आहे. आमचे सर सुद्धा बघतात व्हिडिओ. कोणते? खेमनर. हो. आता तुम्ही ऑलरेडी ग्रो होत आहे तुमच्या आयुष्यामध्ये. तुम्ही 10th ला आहे. आता आम्ही एवढ्या 9 महिन्यापासून व्हिडिओ बनवतोय. काय मेसेज द्यावा असं वाटतो आपल्या ऑडियन्सला किंवा आम्हाला दोघांना? असेच व्हिडिओ बनवत राहा. हम्म. स्पेशली गावाकडले जास्त, कारण की लोकांना गावाकडले जे जास्त आवडतंय. गावाकडचाच कॉन्टेंट जास्त आवडतो. हो. म्हणजे गावाकडले जास्त व्हिडिओ बनवत जा. तर आमच्या Motivate वहिनी आणि करा. आबांच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, त्यांना सपोर्ट द्या आणि त्यांना अजून मोटिवेशनल करा. तर तुम्ही आबाची आणि वहिनींची आत्तापर्यंतची जर्नी तुम्ही बघितली आहे. जर तुम्ही सबस्क्राईब नसेल करेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. ही सगळ्या कुटुंबाची खूप मेहनत आहे या चॅनलला ग्रो करण्यासाठी. यातून नक्कीच आम्हाला मोटिवेशन भेटेल. तर गाईज तुम्ही आता बघितले तर आमचे 4ही ग्रुप येऊन गेलेले आहेत. तर सर्वांची आता आपण रिॲक्शन घेतलेली आहे आणि तुम्ही आता बघितलेली पण असेल रिॲक्शन. तर गाईज ही आता होती आमची अर्धीच फॅमिली होती. तर 4 ग्रुपमध्ये आम्ही त्यांची रिॲक्शन घेतली. तुम्ही बघितलीच असेल रिॲक्शन. कशा वाटल्या त्यांच्या ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि काही सजेशन असतील तर सजेशन पण सांगा. तर आमचे व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा आम्हाला. तर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.